खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बांबवडे ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामसेवक हरिभाऊ चंद्रभान जाधव यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्याचे आदेशाचे पत्र घेतल्यावरच ॲडव्होकेट दीपक लाड, बांबवडेचे दीपक कदम व नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. बांबवडे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून ग्रामसेवक हरिभाऊ चंद्रभान जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु निलंबनाच्या काळातही ते बांबवडे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन दप्तराची छेडछाड करणे, दप्तरात खाडाखोड करणे यासारखे गंभीर प्रकार करीत होते. त्यावर बांबवडे गावचे युवा ग्रामस्थ दीपक कदम व सहकाऱ्यांनी ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या सहकार्याने याविरुद्ध जोरदार आवाज उठवला. पलूस पंचायत समितीमधील BDOंच्या दालनात त्यांनी ठिया मारला व सदर भ्रष्टाचारी निलंबित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा दिला. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यावरच त्यांनी ठिया आंदोलन मागे घेतले. या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. सुरुवातीला इशारा दिला व नंतर कारवाईसाठी BDOंना विनंती केल्याच्या त्यांच्या या इशाऱ्याची मोठी चर्चा होत आहे. पाहूयात काय म्हणाले ते. ग्रामनिधीवरून जायला पाहिजे ते गेलेले हे पैसे आपण इकडं 15-20 जागाला भरून भरणार आणि काय दाखवणार कुठून पैसे आले म्हणून. ग्रामसेवकांनी गावाला निधी दिला काय दाखवणार. हो भाऊसाहेब, हे GST मध्ये आपण काम करतोय, सरकारी आपण एका शासकीय खुर्चीवर बसलोय, एका ग्रामपंचायतीचा कारभार चालवतोय. तुम्ही म्हणता इकडे घेतलं तिकडे दिलं ना आता मी भरतो. 20,000 का वापरले आमच्या गावचे? मग द्या उत्तर. नमस्कार. बांबवडे तालुका पलूस ग्रामपंचायतीतला भ्रष्टाचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय. ज्यांनी भ्रष्टाचार उघडकीस केला ते खऱ्या अर्थानं आपल्या जनमानसांचे हिरो म्हणले पाहिजेत. ते दीपक कदम आपल्या शेजारी आहेत, राहुल पाटील या ठिकाणी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार असतो, परंतु आपण डोळसपणे बघितला पाहिजे. आमच्या दीपकदादांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला. आज तर कहर झाला. निलंबित ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये येतो काय, दप्तर चेक करतो काय, छेडछाडी काय करतो. खऱ्या अर्थानं या पूर्ण तालुका प्रशासनाला, BDOंना मी या ठिकाणी जाहीर इशारा देतोय, तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी. आत्ताच आम्ही पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील साहेब यांना विनंती केलेली आहे, आपण गुन्हा दाखल करावा. पाटील साहेबांनी आम्हाला सांगितले की BDO मार्फत आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अन्यथा गुन्हा दाखल केला नाही तर लोकशाही मार्गानं, कायदेशीर मार्गानं आम्ही पलूस तालुक्यामध्ये बांबवडे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधामधलं महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं आंदोलन उभा करू असा इशारा देतोय. या ग्रामपंचायतीमध्ये जे दोषी अधिकारी आहेत, जे दोषी ज्यांनी ज्यांच्या मिशीला खरकटं लागलंय त्या सगळ्यांची नावं डिक्लेअर झाली पाहिजेत आणि जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये वापरावा आणि पुन्हा लोकांची कामं व्हावीत एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक जगन्नाथ कदम, राहणार बांबवडे तालुका पलूस. आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये सकाळी 10:30 वाजता गेलो असता आमच्या गावचे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित ग्रामसेवक हरिभाऊ चंद्रभान जाधव यांनी ग्रामपंचायतमधील सर्व दप्तर घेऊन व्हाईटनर लावून त्याच्यामध्ये छेडछाड करताना निदर्शनास आले. तसे ह्या प्रकरण निदर्शनास आल्यानंतर आम्ही गटविकास अधिकारी, पंचायत समिती पलूस तसेच तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी प्रशासनाकडून. अन्यथा
आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू.